मैं हूं सलीम शेख, आप देख रहे हैं PTV 9 न्यूज़। आज हम आए हुए हैं पालघर कलेक्टर ऑफिस में। आमच्या गावातला कोण एजंट आहे तो मला माहिती आहे, त्यांनी ज्याला पकडलेला आहे आणि तो माझं नाव सांगतो की ती माझी बहीण आहे आणि तुम्ही तिची जमीन वापरू शकता, पण एक पैसा अजून दिला नाही। आणि ते माझं सासर आहे, 7 गुंठे जमीन माझी वापरतात। 1 जानेवारी त्यांनी वापरायला घेतलं 24ला, 10 जानेवारी 24ला जाऊन मी सांगून आले बंद करा, नाही वापरायचं, तरी ते गुपचूप वापरतायत आणि इतका असा वापर करतायत माझ्या जमिनीचा, सगळं वाट लावून टाकले ते शेताची माझ्या। आणि अगदी कंटेनर त्यांचा जो ऑफिस आहे त्याच्या शेजार लागूनच माझा तो रस्ता आहे, संपूर्ण रस्ता वापरता आजपर्यंत 1 रुपया सुद्धा दिला नाही। आता मला फोन करतात त्रिपाठी साहेब की तू काय रागवते, रागवू नको, आम्ही तुझ्या पाया पडतो, माफ करतो आम्हाला, पण 3,500 रुपये महिन्याप्रमाणे घे, तुला आता 80,000 मिळणार आहे, कुठेस तू, एवढे पैसे मिळणार असे ते मला सांगतात। यांच्या पैशावर मी भाडू काय, जर मला न्याय मिळत नसेल तर। मी ॲक्च्युली माझी स्टेटस अशी आहे, मी आता मुंबईत राहते, सासरच्यांनी मला खूप धाक दिलेत, मी गावात पाय ठेवू शकत नाही, मारून तिथेच गाडू असं मला सांगितलंय सासरच्यांनी। त्याच्यामुळे मी मुंबईत आहे राहायला आणि तिथे मी निराधार विधवेचं जीवन जगते। मला एक वेळेला रेशन भरायला पैसे नसतात। LNT कंपनी के कार्यकर्ताओं की ऐसी धमकियां आम बात हो गई है और आज कलेक्टर ऑफिस में डिस्कस के लिए आए हुए थे। LNT के काफ़ी कार्यकर्ता मौजूद थे और आगरी सेना के महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पाटिल भी मौजूद थे। उनसे हम बात करेंगे आज सारा क्या माजरा हुआ, किस तरीके से आपके डिस्कस हुई और क्या आगे की कार्रवाई आप करने वाले हैं। सर, क्या कार्रवाई आपकी होने वाली है LNT के खिलाफ, जो ज़मीन का मुद्दा आपने उठाया है शेतकरियों को? क्या देते नहीं तो 16 तारीख को हम LNT बंद करेंगे। 16 तारीख को LNT बंद होने का पूरी कगार पर है, क्योंकि जो डिस्कस हुई है उस डिस्कस के अंदर किसी तरीके से जो बातें हुई हैं वो उससे सेटिस्फाइड नहीं है आगरी सेना। अब आगरी सेना का क्या स्टैंड आगे रहेगा देखते हैं 16 तारीख को। मैं सलीम शेख, PTV 9 न्यूज़ के लिए पालघर कलेक्टर ऑफिस से। तुमचं काय आता आतमध्ये निर्णय झालाय, उपविभागीय अधिकारी काय म्हणाले? त्यांनी फक्त त्यांचे पेपर घेऊन ठेवले, आम्हाला अंतिम निर्णय ते देतच नाही। आम्ही त्याला 4 दिवसाचा मोबदला दिला, 4 दिवस 16 तारखेपर्यंत आम्ही आजच LNTचं काम बंद करायचं ठरवलेलं आहे, पण तरी आम्ही 16 तारीख एक वाट बघणार आहोत। 2 दिवस तर शासनाचा आम्हाला अपमान करायचा नाही। ही जी योजना म्हणजे बुलेट ट्रेन आहे ही झाली पाहिजे, पण आमच्या शेतकऱ्यावर जो अन्याय होतोय आणि इथे आमची चेष्टा करतात अधिकारी, बुलेट ट्रेनवाले आणि LNT वाले जे चेष्टा करतात ही थांबायला पाहिजे। आता आमची टेंबीखोळाची मोरी आहे, मोरीची परिस्थिती अशी आहे का उद्या समजा बस तिथे कड्यात कोसळून कितीतरी लोक मरतील, महिलानंतर ह्यांना जाग येणार आहे। आम्ही पिलोडीवाल्यांना अगोदरच सांगितलं, पहिल्यांदा 15 दिवस अगोदर का तुम्ही जबाबदार आहेत, त्यांनी ह्यांना पत्र दिलेलं आहे का बाबा LNT ही कंपनी याला जबाबदार आहे। त्यांनी नाही दिलं, PWD ने लेटर दिलं, दाखवते लेटर नाही, पिलोडीवाले दिलं, किनी साहेबांनी पिलोडीवाले ह्याला दिलं। ह्याच्यात काय मेन्शन केलंय ते दाखव। पहिला डिझाईन सगळी दिलं हे बघ, हे मेन्शन केलं आहे बघ इकडे, हे बघ इकडे मेन्शन केलेलं आहे, दाखव, हे बघ काय मेन्शन केलंय ते दाखव। पिलोडीवाल्यांचा तुम्ही तात्काळ जड वाहनं थांबवली पाहिजे आणि थांबवली नाही तर जी प्राणहानी काय जे होईल मोरीचं त्याला जबाबदार तुम्ही आहेत। ह्याच्या अगोदर आम्ही त्यांना जबाबदार ठेवलं पिलोडीवाल्यांना, त्यांनी त्यांना पत्र देऊन सर्व काम थांबवायला सांगितले, म्हणजे मोठी वाहनं जाऊ द्यायची नाही, जड वाहनं, तरी ते घेऊन जातात आणि त्यांना तशी ड्रॉइंग पण दिलेली आहे। ह्या ड्रॉइंगनुसार त्यांनी ते काम चालू करायला पाहिजे। हे बोलतात आम्ही त्यांना पत्र पाठवू, पत्र वगैरे काही नाही, ह्यांनी हा हलगर्जीपणा आहे त्यांचा आणि त्यांनी बाजूला जायचं आहे, बाजूला शेतकऱ्यांचा रस्ता घेऊन म्हणजे जमीन घेऊन तिथून त्यांनी आड रस्त्याने डायव्हर्शन करायला पाहिजे। ती त्यांना आम्ही त्या दिवशी पण सांगितले, आज त्यांनी ते कबूल केले, पण कबूल कसे करतील, अगोदरच आमच्या जनतेच्या ज्या जमीन वापरल्यात त्यांनी मोबदला दिलेलाच नाही, आज ते कोणत्या तोंडाने रस्ता मागला जाते। आता तुमचं ग्रामस्थांचं पुढचं पाऊल काय आहे? आमचं फक्त 16 तारखेला आम्ही वाट बघणार आहोत, 16 नंतर आम्ही LNTचं काम थांबवणार। तुमचं नाव काय? मी अलका बळवंत उर्फ बाबन घरत। किती जमीन आहे तुमची? माझी जमीन जी त्यांनी घेतली आहे ना ती ॲटलिस्ट 9 गुंठे होती, पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती फक्त 7 गुंठे। त्यांनी 1 जानेवारी 24 पासून माझी जमीन वापरायला सुरुवात केली,
10 जानेवारीला मी जाऊन त्यांना सांगितलं माझी जमीन वापरायची नाही, पण त्यांनी कोणीही दाद नाही दिली मला. गेले किती 3-4 वर्ष ते माझी जमीन वापरतायत, पण माझ्याकडून त्यांनी लिहून घेतलं नाही, कुठलाही फॉर्म नाही भरलाय, काहीच माहित नाही मला की ते किती जमीन वापरत घेत आहेत, काहीही कळवलेलं. आणि मला माझ्या गावचे कोणी लोक जर भेटले, मी गावात जात नाही, जर ते भेटले तर ते सांगतात नाही काल पण ते टेम्पो गेला होता डंपर, मग ते म्हणतात की आम्ही 2च वर्ष वापरली जागा. मग आता हे या वर्षाचे पैसे त्यांना द्यायचे नाहीत. त्यांचा फोन येतो फोन त्यांचा मला आला 2 वेळेला, माफी मागताय, आम्ही तुझ्या पाया पडतो, जाने दो ना, छोड़ दो ना, क्या गुस्सा कर रही हो, ले लो पैसा. किती तर 7 गुंठ्यांचे फक्त 3,500 महिना, म्हणजे गुंठा काय पडला? मी काय भिकारी आहे एवढेसे पैसे घेऊन? माझी शेती आज मी पिकवली तर मला वर्षभराचा तांदूळ होतो सर. म्हणजे असं नाही. मुन्ना तिवारी फोन करतोय, तो मुन्ना तिवारीच मला फोन करतात आणि ते अरेरावीची, माझ्याकडे रेकॉर्डेड आहे त्यांचा फोन, ते अरेरावीची भाषा करतात आणि मग मी त्यांना दाद देत नाही. आणि तेही आमच्या शेतकऱ्यांना कोणालाही दाद देत नाही, मनानेच करतात. त्यांना वाटतं कोण काय आपलं करणार आहे, शेतकऱ्यांकडे आवाज नाही ना, म्हणून ते चाललंय. आता बघा तुम्ही, आम्ही सगळे एकत्र आलोय, आता काय होईल ते त्यांनी आता भोगावं. काय तर पुढचं पाऊल काय असणार आगरी सेनेचं? कारण 16 तारखेपर्यंत तुम्ही या विषयावरती 16 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे. 15 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे. 16 तारखेला LNT बंद, LNTचं काम करून देणार नाहीत. सगळ्या तऱ्हेने सगळ्या गोष्टी आज आम्ही ब्रीफ करून माननीय उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. ह्याच्या अगोदर कलेक्टरबरोबर पण आम्ही ॲडिशनल कलेक्टर RDC आणि सगळ्यांबरोबर बसून त्यांनी कमिटमेंट केलेली, पण तरी अजून एक त्यांना आम्ही चान्स दिला, कारण नॅशनल प्रोजेक्ट आहे, झालं पाहिजे. पण अशा प्रकारे जर नॅशनल प्रोजेक्ट बंद होत असेल, आमच्या देवाचं देऊळ त्यांनी तोडलेलं आहे, लोकांची घरं सीवनमध्ये आणलेली आहेत, लोकांचे पाण्याची जे बोर आहेत ते सगळं निष्कासित केलेले आहेत. अशा या महिलेची जी इकडची एक त्यांचं परत त्यांचे पती नाही आहेत, त्यांच्यावर अन्याय होतो, शेतकऱ्यांवर अन्याय होतो. 22 शेतकरी असे आहेत की ज्यांचं डिले कंडोलन्स आजच त्यांनी प्रोसेसला पाठवलेलं आहे. काही शेतकरी असे आहेत की 4-4, 5-5 वर्षापासून वेगवेगळ्या गोष्टीसाठी इकडे चक्रा मारतात आहेत. पण प्रशासन, मला वाटतं प्रशासन विकलं गेलेलं आहे LNTला, पोलीस पण विकले गेलेले आहेत. कारण आतापर्यंत जी मॅडम आहे, जी PI आहे, ती तिकडे डायरेक्ट पिंजरा घेऊन जायची सगळ्यांना गावागावात. आज तिला पण आम्ही दिलेलं आहे की आम्ही पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध नाहीत, आम्ही पोलीस प्रशासनाचा सन्मान करणारी लोक आहेत. पण जर तुम्ही LNTच्या पेरोलवर असतील तर आम्ही ते सहन करणार नाहीत. 15 तारखेपर्यंत आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं, 10 दिवसापूर्वी त्यांनी सर्वे करावं, त्यांची जेवढी जमीन आहे तेवढ्यातच त्यांनी काम करावं. इतर ह्याच्यात झाल्यावर त्यांच्या गाड्या तिकडे आम्ही बंद करू. आणि जी CD वर्कचा एक विषय आहे, लोकांच्या CD वर्क आहे ती क्लिअर कट PWने दिलेलं आहे लिहून की ही जी CD वर्क आहे ती अति धोकादायक आहे, इकडे ॲक्सिडेंट होऊन लोक मरतील. आणि त्यांना पूर्ण प्लॅनिंग पण दिलेली आहे PWने की ह्या प्रकारे झालं पाहिजे. आणि हेवी व्हेकल बंद करण्याचं पूर्ण रिटर्नमध्ये दिलेलं आहे. परंतु मला माहिती नाही, कलेक्टर ऑफिस का मेहरबान आहे, पोलीस यंत्रणा याच्यावर का मेहरबान आहे, एकच की सगळे LNTच्या पेरोलवर आहेत, म्हणून 2 दिवसाची मुदत दिलेली आहे. 16 तारखेला LNT बंद. आगरी सेना, आगरी सेना.